हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? अनलॉक पीसीएमबी अकॅडमी मध्ये मी मुक्ता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर झेप 2027 ही सिरीज आपण एमएसटी सीईटी साठी सुरू केलेली आहे, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण चॅप्टर नंबर 1 11th स्टँडर्डचा त्यातला 5th नंबरचा पार्ट बघतोय, जो लास्ट पार्ट असेल या पूर्ण चॅप्टरचा. आपण पूर्ण चॅप्टर कव्हर केलेलं आहे आपल्या चॅनलवरती. तर त्याचं जे पहिल्या चॅप्टरचं जे पूर्ण डिटेलमध्ये जे सगळं प्लेलिस्ट असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टाकलेली असेल, तुम्ही जाऊन बघू शकता. तर वेळ न घालवता सुरुवात करूया. आजच्या पार्टमध्ये खूप इम्पॉर्टंट बघणार आहे आपण, जे तुमच्या सीईटी एक्झामसाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स असतील. फॉर्म्युला मास, मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं, ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं, ऍव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं, याचं डिटेल अंडरस्टँडिंग आजच्या पार्टमध्ये आपण घेतोय. त्यामुळे हा पार्ट थेरॉटिकल बिलकुल नाहीये, हा प्रॅक्टिकल पार्ट आहे आणि ह्यावरचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे हा पार्ट एकदम व्यवस्थित कम्प्लीट करायचा आहे आपल्याला, ठीक आहे? तर नोटबुक आणि पेन आपल्या समोर घेऊन बसायचं, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअर अंडरस्टँडिंग होईल. ओके, तर सगळ्यात पहिलं तर ॲटॉमिक मास म्हणजे काय, किंवा ऍव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं ते समजून घेऊ. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲटॉमिक मास? सगळ्यात पहिले ॲटॉमिक मास म्हणजे काय? तर बघा, ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट कसं करायचं किंवा ॲटॉमिक मास म्हणजे काय. सिन्स ॲटम आर एक्स्ट्रीमली वेइंग, मिनिंग म्हणजे खूप छोटा असल्यामुळे वेइंग देम इन ग्राम इज इम्पिरिकल आहे. इन्स्टेड वी यूज द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस कम्पेअर्ड टू द स्टँडर्ड बेसलाईन रेफरन्स पॉईंट. आता ॲटॉमिक मास म्हणजे प्रत्येक ॲटमचं वजन किती आहे. त्याला रेफरन्स पॉईंट थ्रू आपण कार्बन ऍज रेफरन्स आपण घेतलेला आहे. बिकॉज आपल्याला माहितीये ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कार्बन इज द हिरो ऑफ केमिस्ट्री, राईट? आणि कार्बनच्या अशा काही प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे कार्बन ऍज अ रेफरन्स स्टँडर्ड आपण इथे युज करतोय. तर बघा, कार्बन ऍज अ स्टँडर्ड आपण युज करतोय. कार्बनचा जो वेट आहे त्याला आपण एएमयू ने डिनोट करतो किंवा युनी डिनोट करतो, ॲटॉमिक मास युनिट. सो इट इज डिनोटेड ऍज ॲटॉमिक मास युनिटला आपण एएमयू ने डिनोट करतो, ठीक आहे, किंवा युनी डिनोट करतो. ओके, आणि हा डिफाईन इंटरनॅशनली एक्झॅक्टली 1/12 ऑफ द मास ऑफ सिंगल कार्बन 12 इन इट्स ग्राउंड स्टेट. तर ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय? तर ॲटॉमिक मास म्हणजे काय, प्रत्येक ॲटमचा हा युनिक मास असतो, ठीक आहे. तो कसा कॅल्क्युलेट करायचा हे पण आपण आधीच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे. तर ऍव्हरेज मास कसा कॅल्क्युलेट करायचा, ही टर्म काय सांगते त्याबद्दल न समजून घेऊ. आता ऍव्हरेज मास म्हणजे काय, तर आपण सिंगल मास घेत नाही. जर एखाद्या ऍटमचा जर आयसोटोप प्रेझेंट असेल नॅचरली, तर आपण त्याला ऍव्हरेज मध्ये कॅल्क्युलेट करतो आणि मग काढतो. हा खूप इम्पॉर्टंट आहे, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍव्हरेज ॲटॉमिक मास? बी इम्पॉर्टंट आहे कॉन्सेप्ट. आता ऍव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय? मोस्ट नॅचरल केमिकल एलिमेंट एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ मल्टिपल आयसोटोप्स. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसोटोप्स? सगळ्यात महत्वाचं नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघणारच आहे, 4th नंबरच्या चॅप्टर मध्ये, ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये आपण आयसोटोप्स वगैरे बघणार आहे. पण इथे तुम्हाला थोडंसं सांगते, असे दोन दोन ऍटम जे ज्यांचं ऍटॉमिक नंबर काय असतात, सेम ऍटॉमिक नंबर असतो, बट डिफरंट ऍटॉमिक मास नंबर असतो, त्याला आपण आयसोटोप्स म्हणतो. एक्झाम्पल आपल्याला इथे लक्षात घेऊ, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. क्लोरीन क्लोरीन दोघेही ऍटम सारखे आहे, बरोबर? म्हणजे ऍटॉमिक नंबर दोघांचाही 17च आहे, ठीक आहे. पण इथे एकाचा मास 35 आहे आणि एकाचा मास 37 आहे. तर हे काय झाले, आयसोटोप्स ऑफ इच अदर, बिकॉज इट इज फिट इन द डेफिनेशन दॅट द ॲटम हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. याला आपण आयसोटोप म्हणतो. आयसोटोप कशाला म्हणतो? ऍटम ला ज्या ज्या ऍटम्सला सेम ॲटॉमिक नंबर असतात पण डिफरंट ॲटॉमिक मास नंबर असतात, हे एन्व्हायरमेंटली एक्झिस्ट होतात. मग अशा वेळेस मास किती पकडायचं, तर त्यावेळेस हा कॉन्सेप्ट युज होतो, ऍव्हरेज ॲटॉमिक मास. लक्षात आलं असेल तुमच्या? व्हेन द ऍव्हरेज ॲटॉमिक मास कॉन्सेप्ट इज यूज व्हेन देर आर मल्टिपल isotopes of naturally occurring multiple isotopes is there, then we use the concept that is average atomic mass. So what is the average atomic mass ते आपण समजून घेऊ. आणि हाऊ टू कॅल्क्युलेट द ऍव्हरेज ॲटॉमिक मास. काहीच करायची गरज नाहीये, जेवढे आयसोटॉप्स असतील, ठीक आहे, तर त्याच्या पर्सेंटनी घ्यायचं, जेवढं एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे त्याला डिवायडेड बाय 100 करायचं. एक्झाम्पल क्लोरीन एक्झाम्पल कन्सिस्ट ऑफ 75% ऑफ क्लोरीन 35 अँड 25% ऑफ क्लोरीन 37. आता
क्लोरीन मध्ये 100%पैकी 75% किती आहे? 35 वाला ऍटॉमिक मास आहे आणि 25% किती आहे? 37 वाला. मग 75 इंटू 35 प्लस 25 इंटू 37 आणि डिवायडेड बाय 100. तर याचं टोटल मास किती आलं ऍव्हरेज करताना? म्हणजे बघा 75% काय आहे? क्लोरीन 35 प्रेझेंट आहे अँड 25% काय आहे? क्लोरीन 37 प्रेझेंट आहे. 75 इंटू 35 प्लस 25 इंटू 37 यांची ऍडिशन केली, डिवायडेड बाय 100 केलं आणि जे पण आलं आपल्याला 35.5 यू किंवा AMU हे आपलं ऍव्हरेज ऍटॉमिक मास आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल मध्ये आपण काय घेणार? 35.35. जर आपल्याला क्लोरीनचं मास विचारलं ऍव्हरेज ऍटॉमिक मास तर आपण 35.35 घेणार, कारण क्लोरीनचा आयसोटोप ऑलरेडी एक्झिस्ट आहे नेचरमध्ये, त्यामुळे आपण ते घेतो. अंडरस्टँड? कंटेंट टू आयसोटोप्स ऑफ क्लोरीन. आता ह्या बीकर आहे क्लोरीनचा, ह्यामध्ये 2 आयसोटोप्स आहेत, एक 35 वाला आहे आणि एक 37 वाला आहे. तर अशाच पद्धतीने आपण ऍव्हरेज ऍटॉमिक मास कॅल्क्युलेट करतो. तुम्हाला विचारू शकतात की अशाच पद्धतीने ब्रोमिनचं विचारू शकतात, हायड्रोजनचं विचारू शकतात, जे जे आयसोटोप्स आहेत ते तुम्हाला विचारू शकतात. 11th स्टँडर्डच्या फर्स्ट युनिटमध्ये हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता बघू पार्ट 2, मॉलिक्युलर मास कसं काढायचं आणि फॉर्म्युला मास कसं काढायचं. मॉलिक्युलर मास म्हणजे काय? जो मॉलिक्यूल आहे. आता आपण मॉलिक्यूलचं मास कसं काढायचं आणि फॉर्म्युला मास म्हणजे काय हे समजून घेऊ. सगळ्यात पहिले आपण ऍटमचं मास, ऍटम म्हणजे फक्त एकच एलिमेंट असतो, बरोबर. पण मॉलिक्यूल मध्ये काय असतात आपल्या सगळ्यांना माहितीये, एकापेक्षा जास्त ऍटम कंबाईन होऊन मॉलिक्यूल तयार होतो. मग मॉलिक्यूलचं मास वजन कसं काढायचं ते आपण समजून घेऊ आणि फॉर्म्युला मास म्हणजे काय हे समजून घेऊ. दोन्ही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. याचं डेफिनेशन विचारू शकतात पेपरमध्ये आणि सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर याचा MCQ क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जातो. ठीक आहे. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं ते समजून घेऊ. पहिले तर मॉलिक्युलर मास मध्ये जे पण सगळे मॉलिक्यूल आहेत त्याला आपण त्या मॉलिक्यूलमध्ये जेवढे जेवढे ऍटम्स आहे आणि त्यांच्या क्वांटिटी त्याला जस्ट आपण ऍड करतो. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॉलिक्युलर मास यूज स्पेशली फॉर द कोव्हॅलंट मॉलिक्यूल? कशासाठी यूज करतात? लाईक फॉर्म discrete independent molecule like H2O or CO2. It is the sum of atomic masses of all atoms present in the molecule. सिंपल डेफिनेशन आहे. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये जेवढे ऍटम्स प्रेझेंट आहे, ऍटम्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. ओके. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये जेवढे ऍटम प्रेझेंट आहे त्याला आपण सम करतो, तेवढ्याची ऍडिशन करतो, त्यालाच आपण मॉलिक्युलर मास म्हणतो. फॉर एक्झाम्पल CO2 हा मॉलिक्यूल आहे की नाही? मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये किती ऍटम्स आहेत? कार्बन आहे अँड ऑक्सिजन आहे, राईट. कार्बन आणि ऑक्सिजन आहे. कार्बन किती आहे? 1 आहे. तर आपण मॉलिक्युलर मास कसं काढणार? कार्बनचा मास आहे 12, कारण की कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे. मॉलिक्युलर मास डबल होणार मास त्याचं 12. ऑक्सिजन किती आहेत? 2 आहे. मग इथे 2 घेणार आपण. जेवढे ऍटम्स असतील त्याला मल्टिप्लाय करायचं. एका ऑक्सिजनचं मास किती आहे? 16. तर दोघांचं जर केलं तर म्हणजे 2 इंटू 2 येणार. मग 12 प्लस 32 इथे किती येणार? 4 आणि 4, 44. तर अशा पद्धतीने मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज 44 असं आपण कॅल्क्युलेट करतो. आपण परत एक्झाम्पल बघू, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल अंडरस्टँडिंग मिळेलच. पण मॉलिक्युलर मास म्हणजे काय? जो पण तुम्हाला मॉलिक्युलर मास काढायसाठी जो मॉलिक्यूल दिलेला आहे त्या सगळ्या ऍटम्सची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. तर फॉर्म्युला मास कधी करतो आपण यूज आणि मॉलिक्युलर मास कधी करतो? जेव्हा कोव्हॅलंट कंपाऊंड असतात त्याच्यासाठी आपण कोणता यूज करतो? मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करतो. फॉर्म्युला मास कधी करतो? जेव्हा आयनिक कंपाऊंड असतात, लाईक NaCl, HCl. These are the ionic compound which do not form identical molecule. Instead they form infinite repeating crystalline lattice structure. कारण आयनिक मध्ये काय होतात? लॅटिस स्ट्रक्चर ते फॉर्म करतात. त्यामुळे आपण त्यावेळेस फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करतो. फॉर्म्युला मासही सेमच पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. पण कसं करायचं त्याचे एक्झाम्पल बघू आणि एक्झाम्पल तुम्ही लिहून ठेवा. ते लेक्चर झाल्यावरती परत तुम्ही काढून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. जनरली मास
कसं काढायचं असतं, तर मास ऍटॉमिक नंबरचे डबल करायचं, त्यात ते काय झालं, त्याचं मास होतं. येस. तर आता आपण एक्झाम्पल सहित कॅल्क्युलेटिंग मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर मास कसं काढायचंय बघूया. टू कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास वी ऍड अप द ऍटॉमिक मासेस ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल ऍटम प्रेझेंट इन मॉलिक्युलर फॉर्म्युला. बघा, पहिले काय करायचं, मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, जो मॉलिक्युलर मास काढायचा आहे त्याचा. तर त्याच्या प्रत्येक एव्हरी इंडिव्हिज्युअल ऍटमला प्रेझेंट असलेल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऍटमला आपल्याला काय करायचंय, त्याचं मास काय करायचं, ऍड करायचंय. फर्स्ट थिंग इज मॉलिक्युलर फॉर्म्युला, राईट करायचंय, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. देन नेक्स्ट ऍड एव्हरी इंडिव्हिज्युअल ऍटम. आता H2O चं एक्झाम्पल घेतलंय यांनी. बघा, H2O मध्ये हायड्रोजनची संख्या किती आहे, 2 आहे. ठीक आहे. आणि हायड्रोजनचं जे मास आहे ते 1.008 आहे, तर जनरली आपण याला एकच घेतो. ठीक आहे. प्लस आपण केलं, ऑक्सिजन किती आहे, एकच आहे, त्याच्यामुळे एक. आणि ऑक्सिजनचं जे मास आहे ते 16 आहे, कारण ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे बाळांनो, फ्रेंड्स, ऍटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज 8. आणि मास नंबर ऑफ ऑक्सिजन इज 8 इंटू 2, दॅट इज 16. ठीक आहे. तर इथे H2O मध्ये हायड्रोजनची संख्या किती आहे, 2. 2 इंटू प्लस 1. आणि ऑक्सिजनची संख्या किती आहे, 1. 1 इंटू 16. आपण काय केलं, संख्या बघितली, हायड्रोजनची संख्या 2 आहे. 2 इंटू हायड्रोजनचं जे मास आहे ते 1 आहे, प्लस आता दुसरा आपला आयटम कोणता आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजनची संख्या इथे 1 असल्यामुळे आपण 1 घेतलं. आणि इथे ऑक्सिजनचा मास किती आहे, 16 आहे. तर अशा पद्धतीने 2 + 16 दॅट इज 18U किंवा 18 AMU. जनरली पॉईंट नंतरच्या गोष्टी आपण लिहत नाही, पण इथे डिटेल अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय करायचंय, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायसाठी परत एकदा सांगते. हाऊ टू कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास. फर्स्ट वी नीड टू राईट द फॉर्म्युला ऑफ मॉलिक्यूल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍड ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल ऍटम, number of atom into mass of atom plus number of atom into another mass of atom. This is the simple formula. Number of first atom into mass of atom plus जेवढे जेवढे ऍटम असतील, नंबर ऑफ सेकंड ऍटम इंटू मास ऑफ सेकंड ऍटम. अशा पद्धतीने प्लस जेवढे जेवढे ऍटम्स असतील तेवढ्या तेवढ्याला काय करत जायचं, ऍड करत जायचं. हे तुम्हाला प्रॅक्टिसनी येणार. ठीक आहे. दिस इज द ब्युटी ऑफ केमिस्ट्री. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार एक्झाम्पल, तेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स येत जाईल की मी बरोबर करतोय नाही. परत आपण फॉर्म्युला मास कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघू, त्याच्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल. मास कॅल्क्युलेशन आर ऍट अ ग्लास आपण डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. आता कार्बन डायऑक्साईड जसं 44 आपण मगाशीच कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता कार्बन डायऑक्साईड हा कोव्हॅलंट आहे, त्याच्यामुळे आपण इथे मॉलिक्युलर मास घेणार. तर एकच कार्बन असल्यामुळे एका कार्बनला इथे CO2 चं कसं कॅल्क्युलेट करायचंय बघा. पहिले तर आपण फॉर्म्युला लिहिला. आता कार्बन एक आहे, 1 इंटू, पहिले आपण कार्बनचा विचार करतोय, 1 इंटू द मास ऑफ कार्बन दॅट इज 12. ऍटॉमिक नंबर 6 आहे, 6चे डबल 12. प्लस आता आपण ऑक्सिजनचा विचार करतो. ऑक्सिजनची संख्या किती आहे, 2. 2 इंटू ऑक्सिजनचं वेट किती आहे, ऑक्सिजनचा मास किती आहे, 16. कारण ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 8. म्हणजे इथे मास नंबर 16 झाला. ठीक आहे. आणि इथे 12 प्लस 32 इज इक्वल्स टू 44. अशा पद्धतीने मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केला. NaCl आयनिक असल्यामुळे आपण Na सोडियमचा पहिले काय केलं, आता इथे फॉर्म्युला मास असेल, फॉर्म्युला मासही सारखंच आहे, फक्त त्याला नाव वेगळं दिलेलं आहे. फॉर्म्युला मास कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, मी डिटेलमध्ये एक एक गोष्ट तुम्हाला समजून सांगत आहे, काहीही रट्टा मारायची गरज नाहीये. फॉर्म्युला मास कसं कॅल्क्युलेट करायचं, Na. आता NaCl मध्ये कसं, Na सोडियम. ठीक आहे. आता सोडियम इथे एकच आहे,
ठीक आहे. आता सोडियमचा ऍटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11, राईट. तर इथे ऍटॉमिक मास नंबर किती झाला? 22.99 घेतो, कोणी 23 घेतं. तर जनरली वी राईट एज अ 23. ठीक आहे. इथे आपण डिजिट मध्ये कॅल्क्युलेट करतोय, तर आपण इथे 23 घेतलाय. प्लस Na आणि सीएल पण एकच आहे. सीएलचा ऍटॉमिक मास आपण 35.45 घेतो. का घेतो? द रिझन बिहाइंड दिस आपण मगाशीच पाहिलं, ऍव्हरेज ऍटॉमिक मास आपण इथे घेतो, कारण क्लोरीन 35 पण प्रेझेंट आहे आणि 37 पण प्रेझेंट आहे. तर मास घेताना आपण दोघांची ऍव्हरेज करून घेतो, त्यामुळं सेम काइंड ऑफ एन ए बद्दल पण होतं. तर अशा पद्धतीने इथे जर का पूर्ण ऍड केलं तर इथे 58.44 येत. आता हे ऍडिशन वगैरे आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट जमतोच तेवढा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करतो. तर बघा, खूप विद्यार्थ्यांना 10वी पर्यंत पण हे क्लिअर झालेलं नसतं की मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, फॉर्म्युला मास. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप लोकांना हे समजत नाही. सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. आता इथे H2SO4 मध्ये बघा, H2SO4 तीन पद्धतीचे ऍटम आहे. हायड्रोजन आहे, सल्फर आहे आणि ऑक्सिजन आहे. आता हायड्रोजनची संख्या 2 आहे, 2 × 1, प्लस सल्फरची संख्या 1, 32 सल्फरचा मास. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 4 × 16. अशा पद्धतीने 2 × 1 प्लस 1 × 32. आता सल्फरचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 16. म्हणजे ऍटॉमिक नंबर ऑफ सल्फर इज, हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे, 1 ते 30 पर्यंत ऍटॉमिक नंबर. युनिट नंबर 4 मध्ये ऍटॉमिक नंबर मी 1 ते 30 तुमचे पाठ करून घेईन, डोंट वरी. ह्या आधी पण मी पिरियडिक टेबलच्या सिरीज मध्ये टाकलेलं आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. ऍटॉमिक नंबर ऑफ सल्फर इज 16. आणि ऍटॉमिक मास नंबर कसा काढतो आपण? 2 × ऍटॉमिक नंबर, म्हणजेच इथे 32 झाला. प्लीज कीप दिस माइंड. ओके. तर हे झालं. त्याच्यानंतर ऑक्सिजनची संख्या 4 आहे आणि ऑक्सिजनचं ऍटॉमिक हे काय आहे? 16. अशा पद्धतीने सगळ्या लोकांना ऍड केल्यावर इथे किती बनतं? 98.09 U किंवा AMU. हे काय झालं? H2SO4 चं मॉलिक्युलर मास झालं. ओके. आता कॅल्शियम क्लोराईड CaCl2 आयनिक आहे. अशाच पद्धतीने आपण याचा फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट केलेला आहे. तर काहीही हार्ड अँड टास्क नाहीये. फक्त याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी माहिती पाहिजे: ऍटॉमिक नंबर माहित पाहिजे, मास नंबर माहित पाहिजे आणि कसे ऍड करायचं याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला मास, ऍटॉमिक मास कॅल्क्युलेट करू शकतो. पेपरमध्ये क्वेश्चन कसं विचारलं जाणार? व्हॉट इज द फॉर्म्युला मास ऑफ कार्बन डायऑक्साईड? ऑप्शन मध्ये देणार 44, 48, 90, 30. तुम्हाला करेक्ट आन्सर चूज करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीनं पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात. तर क्लिअर झाला असेल सगळ्यांचा. आपण थेअरी विथ प्रॅक्टिस बघितलं. आता AMU, हाऊ स्मॉल इज 1 AMU? तर 1 AMU म्हणजे आपण पहिलेच बघितलं आहे, 1.66 × 10⁻⁻24 ग्राम. वेट ऑफ 1 AMU इन ग्राम किती होतं? 1.66 × 10⁻⁻24 ग्राम. Why we use relative scale? आपण रिलेटिव्ह स्केल काय यूज करतो? द मास ऑफ सिंगल प्रोटॉन ऑर न्यूट्रॉन इन इनक्रेडिबली मायक्रोस्कोपिक. एका प्रोटॉनचं अँड न्यूट्रॉनचं मास हे मायक्रोस्कोपिकली खूप छोटं आहे. ट्राइंग टू परफॉर्म केमिस्ट्री कॅल्क्युलेशन स्टँडर्ड ग्राम. आता आपल्याला ग्राम मध्ये करण्यासाठी आपण AMU चा यूज इथे करतो. डीलिंग विथ मॅसिव्ह निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल इन व्हेरी स्टेप. बाय अंडरस्टँडिंग 1 AMU वी कॅन वर्क विथ क्लीन होल नंबर लाईक 12. आपल्याला होल नंबर सोबत काम करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन सोपी करायची असतात, त्यामुळे आपण ग्राम मध्ये वर्क करतो. आणि म्हणूनच आपण AMU हा कॉन्सेप्ट काय केलेला आहे, आणलेला आहे. आपण नाही, सायंटिस्ट लोकांनी आणलेला आहे. तर अशा पद्धतीने केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला जे पण सगळे डिस्कवरीज किंवा जे पण सायंटिस्ट लोकांचं त्याच्यावरती वर्क दिसेल, ते याच्यासाठी आहे की सिम्पलर फॉर्म मध्ये इंटरनॅशनली आपल्याला वर्क करता यायला पाहिजे आणि स्टुडंटसाठी आणि अंडरस्टँडिंग चांगली असली पाहिजे. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला डेली लाईफ मध्ये, आपल्या वर्किंग मध्ये, आपल्या प्रत्येक, आता केमिस्ट्री खूप वास्ट आहे. तुम्हाला पूर्ण मेडिसिनल केमिस्ट्री, त्याच्यानंतर पूर्ण ऍग्रिकल्चरल केमिस्ट्री, सगळीकडे केमिस्ट्रीचा युज होताना दिसेल. तर ती इम्प्लिमेंट करायला सोपी पडली पाहिजे टेक्निक, त्यामुळे ह्या इझिएस्ट टर्म आपण युज करतो. काही क्वेश्चन्स असतील ऍटॉमिक मास बद्दल, मॉलिक्युलर मास बद्दल किंवा फॉर्म्युला मास बद्दल, तर कमेंटचा वापर करून विचारा आणि कॅल्क्युलेट करून बघा. अशाच पद्धतीचे ऍटॉमिक मास
त्याच्यानंतर ऍव्हरेज ॲटॉमिक मास आपण सगळं शिकलो. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला मास शिकलो आणि मॉलिक्युलर मास शिकलो. तर हे सगळे मासेस इम्पॉर्टंट आहेत आणि याचं PYQ मध्ये क्वेश्चन 100% विचारला जातो. तर सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट, 11 चॅप्टर आपण 11th मधला फर्स्ट चॅप्टर जो की आहे तुमचा सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, तो आपण इथे कम्प्लीट केलेला आहे. सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मधला हा पार्ट नंबर काय होता, 5th होता. आणि इथे तुमचा हा चॅप्टर काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. कोणता, फर्स्ट चॅप्टर ऑफ 11th स्टँडर्ड हा तुमचा काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर आपण 4th चॅप्टर इथे स्टार्ट करतोय, कारण आपण रॅन्डमली कोणतेही चॅप्टर घेणार नाही, आपण बेसिक पासून जसं जातो त्या पद्धतीने. सेकंड चॅप्टर अनालिटिक्सचा आहे, तर तो आत्ताच शिकायची गरज नाही. 4th चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम इंटरेस्टिंग आहे. तुमचं पूर्ण बेसिक बिल्डिंग ब्लॉक फाउंडेशन जे आहे केमिस्ट्रीचं ते इथे होणार आहे कम्प्लीट. त्यामुळे हा चॅप्टर खूप महत्वाचा असेल. 4th चॅप्टर आहे आपला, द 4th चॅप्टर इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ह्यामध्ये ॲटमचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यानंतर डॅल्टन ॲटॉमिक थेअरी जी आपण बघितली मागच्या लेक्चरमध्ये, त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, मग ॲटम सब डिवायडेशन कशा पद्धतीने होतं, ह्या सगळ्या गोष्टींचं ॲटम बद्दलचा पूर्ण अभ्यास, सायंटिस्ट लोकांचं त्याच्यामध्ये काय म्हणजे काय म्हणजे त्यांचं काय वेटेज आहे, त्यांनी कशा पद्धतीने ॲटम्स वरती काम केलं, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची पूर्ण स्टडी ह्या पार्टमध्ये आपण करतोय. त्याचबरोबर आपण ॲटमला ऑर्बिटमध्ये किंवा ॲटम KLMN सबशेल्स कसे असतात, ऑर्बिटल्स काय आहेत, हे सगळं ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. आणि त्याचे स्ट्रक्चर ऑफ ॲटम कम्प्लीट करायला आपल्याला जवळजवळ 8 ते 9 लेक्चर्स लागतील आणि ते पूर्ण तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. त्यामुळे आपण कोणताही पार्ट इथे स्किप करणार नाहीये आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवली जाणार आहे. ठीक आहे, तर लवकरच नवीन चॅप्टर सहित आपण भेटणार आहे. तोपर्यंत हा चॅप्टर तुम्ही पूर्ण कव्हर करून घ्या. प्रत्येक टॉपिक तुमच्यासोबत लिहून ठेवा, कॉन्सेप्ट समजून घ्या. काही समजलं असेल तर डेफिनेटली तुम्ही मला विचारू शकता.